दहशतवाद विरोधी शाखा अकोलाकडून दहशतवादी हल्ला झाल्यास प्रत्युत्तराकरिता करावयाची कारवाई व 26 जानेवारी तसेच नागरिक सुरक्षेच्या दृष्टीने घ्यायची दक्षता या दृष्टीने मॉकड्रिलचे आयोजन। अकोला जिल्ह्यात कोणत्याही ठिकाणी दहशतवादी हल्ला झाल्यास त्या हल्ल्यास प्रत्युत्तर कसे द्यायचे व नागरिकांना सदर हल्ल्यातून सुरक्षित कसे बाहेर काढायचे व 26 जानेवारीला तसेच नागरिकांना सुरक्षितता कशी प्रदान करता येईल, त्याचप्रमाणे दहशतवादी कृत्यांच्या घटनांबाबत जनमानसात जनजागृती निर्माण व्हावी याकरिता पोलीस अधीक्षक माननीय श्री बच्चन सिंग साहेब, अप्पर पोलीस अधीक्षक माननीय श्री अभय डोंगरे साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी माननीय श्री सुभाष दुधगावकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत दहशतवाद विरोधी शाखा ATB अकोल्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री महेंद्र शिंदे व त्यांच्या पथकातील पोलीस अंमलदार, बॉम्ब शोधक व नाशक पथक, अकोला येथील पोलीस अधिकारी पोलीस उपनिरीक्षक अविनाश मोहिते व त्यांचा स्टाफ तसेच त्यांचा श्वान ब्राहो, दहशतवाद विरोधी पथक अकोला येथील पोलीस अधिकारी व अंमलदार, पोलीस मुख्यालय अकोला येथील RCP व QRTचे पथक, स्थानिक पोलीस स्टेशन सिव्हिल लाईन, रामदास पेठ, सिटी कोतवाली, MIDC, जुने शहर, डाबकी रोड येथील पोलीस अधिकारी व त्यांचे अंमलदार यांच्या समन्वये दिनांक 16 जानेवारी 2024 रोजी सायंकाळी 5:10 ते 6:20 पोवेतो पोलीस स्टेशन सिटी कोतवाली अकोल्याच्या हद्दीत अवर्ग मम स्थळ टेलिफोन एक्सचेंजेस ऑफिसमधील ट्रान्समीटर ऑफिसमध्ये 3 दहशतवाद्यांनी त्यांच्या मागणीसाठी तेथील 2 लोकांना ओलीस धरले असा बनाव धरून मॉकड्रिलचे आयोजन करण्यात आले। दहशतवाद्यांनी ओलीस धरलेल्या लोकांची सुटका करून दहशतवाद्यांकडे असलेल्या स्फोटकांची BDDS पथकाजवळील उपकरण तसेच श्वान ब्राहो यांच्या माध्यमातून तपासणी करून दहशतवाद्यांना QRT व RCPचे कमांडोच्या माध्यमातून ताब्यात घेऊन व नंतर पुढील कारवाई कामी त्यांना स्थानिक पोलिसांच्या ताब्यात दिले असा सराव अभ्यास प्रभावीरित्या पार पाडला। सदर मॉकड्रिल यशस्वीरित्या व प्रभावीरित्या पार पाडण्याकरिता पोलीस अधीक्षक माननीय श्री बच्चन सिंग, अप्पर पोलीस अधीक्षक माननीय अभय डोंगरे, उपविभागीय पोलीस अधिकारी माननीय सुभाष दुधगावकर यांनी विशेष मार्गदर्शन केले। आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा।